Hello students. In last period we have seen the different factors affecting on SN1 and SN2 reaction. In those factors we have seen the nature of substrate or kind of the substrate used, nature of nucleophile and nature of living group. Now the fourth factor is the nature of solvent. The solvent plays important role to decide the rate of SN1 as well as the SN2 reaction. That means both the reactions are get affected by the nature of the solvent. Now let us see the effect of solvent on SN1 reaction. We know that there are two types of the solvents, mainly polar solvent and the non-polar solvent. In polar solvent, there is a charge separation. That means positive and negative charges are get separated on the atoms. But in non-polar solvent, such kind of the separation is not possible. So that's why there are two solvents, polar solvent and non-polar solvent. दोन प्रकारचे सॉल्व्हंट असतात आपल्याला माहिती आहे. एक पोलर सॉल्व्हंट असतो आणि दुसरा असतो नॉन पोलर सॉल्व्हंट. पोलर सॉल्व्हंटमध्ये काय असतं की चार्ज सेपरेशन असतं. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय झालेले असतात, सेपरेट झालेले असतात. पण नॉन पोलरमध्ये तसं काही सेपरेशन नसतं. सॉल्व्हंट जर पोलर सॉल्व्हंट असेल तर रेट ऑफ SN1 रिॲक्शन इन्क्रीजेस. जर सॉल्व्हंट पोलर असेल तर SN1 रिॲक्शनचा रेट वाढतो. कारण काय, आपल्याला माहिती आहे SN1 रिॲक्शनमध्ये काय आहे, पहिल्या स्टेपमध्ये लिव्हिंग ग्रुप निघून जातो आणि कार्बोकटायन फॉर्मेशन होतो. कार्बोकटायनची जर स्टॅबिलिटी जास्त असेल तर रेट ऑफ SN1 रिॲक्शन वाढतो. आता काय होतं मग, पोलर सॉल्व्हंट जर आपण वापरला तर जो कार्बोकटायन फॉर्म झालेला आहे तो कार्बोकटायन पोलर सॉल्व्हंट काय करतो, त्याची स्टॅबिलिटी वाढवतो. पोलर सॉल्व्हंट समजा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेशन असेल तर कार्बोकटायनचा चार्ज पॉझिटिव्ह असतो आणि सॉल्व्हंटवरचा एका ॲटमचा चार्ज कसा असतो, निगेटिव्ह असतो. म्हणजे त्याच्यामध्ये नेटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि तो जो काही चार्ज आहे तो स्टॅबिलाइज केला जातो. आणि त्यामुळे पोलर सॉल्व्हंट जर असेल तर रेट ऑफ SN1 रिॲक्शन वाढतो आणि ऑब्वियसली जर नॉन पोलर सॉल्व्हंट असेल तर तो रेट डिक्रीज होतो, म्हणजे वाढत नाही. से फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, रेट ऑफ सॉल्व्हालिसिस ऑफ 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. म्हणजे 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेनचं जर आपण सॉल्व्हालिसिस केलं तर त्याचा रेट किती आहे, 3 × 10⁻⁴ times faster than 50% aqueous ethanol than in 100% ethanol. म्हणजे 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेनचं जर सॉल्व्हालिसिस केलं, आधी आपण केलं 50% इथॅनॉल आणि 50% पाणी, वॉटर आणि इथॅनॉल वापरून जर आपण त्याचं सॉल्व्हालिसिस केलं तर त्यावेळी रेट किती आहे, कितीने जास्त आहे, 3 × 10⁻⁴ एवढ्या वेळेने जास्त आहे. कोणापेक्षा, ज्या वेळेला फक्त आपण सॉल्व्हंट काय वापरू, इथॅनॉल. इथे इथॅनॉल इज ए नॉन पोलर सॉल्व्हंट. इथॅनॉल काय आहे, नॉन पोलर सॉल्व्हंट आहे. पण 50% ॲक्वेस इथॅनॉलमध्ये काय असतं, 50% पाणी आणि 50% असतं इथॅनॉल. आणि वॉटर इज अ पोलर सॉल्व्हंट, म्हणजे वॉटर याच्यामध्ये काय आहे, पोलर सॉल्व्हंट आहे. त्यामुळे 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेनमध्ये काय होईल, ज्या वेळेला ब्रोमिन ग्रुप निघून जाईल त्यावेळेला कार्बोकटायन फॉर्म होईल आणि तो जो कार्बोकटायन आहे तो ॲक्वेयस इथॅनॉलमधल्या वॉटरने त्याचा सॉल्व्हालिसिस होईल, तो स्टॅबिलाइज केला जाईल आणि त्यामुळे त्याचा रेट काय आहे, फास्टर आहे. So we can say that in polar solvent, the rate of SN1 reaction increases. Now let us see the effect of solvent on SN2 reaction. त्याचा आता SN2 रिॲक्शनवर काय परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत. आता SN2 रिॲक्शनमध्ये काय आहे, न्यूक्लियोफाइल अटॅक्स फ्रॉम द बॅक साइड ऑफ द लिव्हिंग ग्रुप
and the formation and breaking of bond is a simultaneous process. That means the formation of carbon nucleophilic bond and the breakage of carbon living group bond is a simultaneous process. आणि त्याच्या टी एसमध्ये काय होतं की जे चार्ज इज गेट डिस्पर्स्ड तो कसा असतो न्यूक्लिओफाईल पासून लिव्हिंग ग्रुपपर्यंतचा चार्ज सेपरेशन झालेला असतो. मग अशा रिॲक्शनमध्ये काय होतं आपण जर पोलर सॉल्व्हंटची पोलॅरिटी जर वाढवली किंवा जे सॉल्व्हंट टी एसमध्ये चार्ज वाढवत असतील जे सॉल्व्हंट टी एसमध्ये चार्ज वाढवत असतील अशा रिॲक्शन्समध्ये रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. पण जे सॉल्व्हंट जो चार्जला डिस्पर्स करत असतील डिस्ट्रॉय करत असतील टी एसमध्ये असे सॉल्व्हंट त्या रिॲक्शनचा रेट काय करतात डिक्रीज करतात. मग आपल्याला माहिती आहे आता SN2 रिॲक्शनमध्ये रेट ऑफ SN2 रिॲक्शन डिक्रीजेस इन पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. पोलर सॉल्व्हंटमध्ये काय होतंय SN1चा रेट वाढतोय इथं SN2चा रेट कमी होत आहे. आता याच्यामध्ये पुन्हा सॉल्व्हंट आहे पोलर आणि प्रोटिक. पोलर प्रोटिक म्हणजे काय की असं सॉल्व्हंट की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन. आता H2 मध्ये काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन आहे हे पोलर प्रोटिक आहे. पोलर प्रोटिक का म्हणतो तर ऑक्सिजनला म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला ज्या सॉल्व्हंटमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला डायरेक्टली प्रोटॉन अटॅच असेल अशा सॉल्व्हंटला पोलर प्रोटिक सॉल्व्हंट असं आपण म्हणतो. त्यामुळे आता हे जे आहे H2O CH3COOH आणि हा इथॅनॉल हे तिघी काय आहेत पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. म्हणजे तिघींमध्ये काय होतं की रेट ऑफ SN2 रिॲक्शन काय होतो डिक्रीज होतो. कारण काय होतं ते टी एसमधलं चार्जला डिस्ट्रॉय करतात डिस्पर्स करतात म्हणून. पण त्याच्या उलट त्याच्यामध्ये काय आता व्हाईल रेट ऑफ SN2 रिॲक्शन इन्क्रीजेस इन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. मात्र पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे याच्यात चार्ज सेपरेशन आहे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज असतो ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो प्रोटॉनवर. पण इथं DMF डायमिथिल सल्फॉक्साईड डायमिथाईल फॉर्मामाइड आणि डायमिथिल सल्फॉक्साईडमध्ये काय असतं की जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असेल त्याला डायरेक्टली प्रोटॉन जॉईंट नाही तर त्याच्यामध्ये प्रोटॉन हे नॉन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला जॉईंट असतात. अशा सॉल्व्हंटमध्ये मात्र काय होतं चार्ज एन्हान्स केला जातो टी एसमध्ये चार्ज वाढवला जातो. असे सॉल्व्हंट काय करतात मग त्याचा रेट वाढवतात. इथे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त लक्षात येईल. इफ द रिॲक्शन ऑफ मिथिल आयोडाइड विथ N3 minus at 0 degree Celsius is carried out in different solvent like methanol and DMF, then it has been found that the rate of reaction is 4.5 into 10 raised to 4 times more in DMF than in methanol. म्हणजे मिथिल आयोडाईडची रिॲक्शन जर आपण N3 मायनस ज्याला आपण न्यूक्लिओफाईल म्हणू याच्याबरोबर जर कॅरीड आउट केली आणि सॉल्व्हंट जर आपण काय वापरलं मिथॅनॉल वापरलं तर रेट कमी असतो. पण जर सॉल्व्हंट आपण डायमिथिल फॉर्मामाइड वापरलं तर रेट कसा असतो जास्त. कितीने जास्त असतो 4.5 into 10 raised to 4 टाइम्स जास्त असतो. हे असं का आहे तर याच्यामध्ये आहे पोलर प्रोटिक आणि पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. याच्यामध्ये मिथॅनॉल जे आहे मिथॅनॉल इज पोलर प्रोटिक सॉल्व्हंट while DMF is polar अप्रोटिक सॉल्व्हंट. हे कसं आहे अप्रोटिक सॉल्व्हंट आहे. मिथॅनॉल पोलर प्रोटिक सॉल्व्हंट आहे. न्यूक्लिओफाईल N3 मायनस हायली सॉल्व्हेटेड थ्रू द हायड्रोजन बॉन्डिंग. आता काय होईल इथे मग आपण इथे एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये इथे रिॲक्शन मिथिल आयोडाईड बरोबर N3 मायनस होईल आपल्याला CH3N3 आय हा बाजूला पडतो. जर आपण पोलर प्रोटिक सॉल्व्हंट वापरलं तर त्याच्यामध्ये N3 वरती काय निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह चार्ज असलेली पीसीस काय होणार आहे इट ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल. दिस इज अ न्यूक्लिओफाईल आणि हा न्यूक्लिओफाईलचा चार्ज जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढं काय असेल तो फास्ट रेटने अटॅक करेल आणि आपल्याला रेट ऑफ द रिॲक्शन काय होईल वाढेल.
पण काय होतं की निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट, मिथेनॉल इज ए पोलर प्रोटिक सॉल्व्हंट, त्याच्यामध्ये चार्ज सेपरेशन आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, इट इज गेट सराउंडेड और इट स्टॅबिलायझेस N3 मायनस. N3 मायनस भोवती पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, हा सराउंड होईल. त्यामुळे त्याचे न्यूक्लिओफिलिसिटी कशी होईल, डिक्रीज होईल आणि तो लोअर स्लोअर रेटने अटॅक करेल आणि हॅन्स रेट ऑफ द रिॲक्शन काय होईल, डिक्रीज होईल. पण त्याच्यामध्ये काय, DMF ज्या वेळेला वापरू त्याच्यामध्ये डायरेक्टली प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज नसल्यामुळे, प्रोटॉन डायरेक्टली निगेटिव्ह एलिमेंटला अटॅच नसल्यामुळे, पोलॅरिटी नसल्यामुळे त्या डायरेक्ट त्याचं सॅल्वेशन होत नाही. आणि देर इज अ नो हायड्रोजन बॉन्डिंग, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंगने याचं जसं होतं, हायड्रोजन याच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे याला सॅल्वेट करतील, तसं इथं होणार नाही. अँड दॅट्स वाय the N3 minus becomes a powerful nucleophile and it attacks on the substrate at a faster rate and the rate of the reaction increases. ज्या वेळेला आपण DMF वापरतो, इथे दिलेलं बघा कटायनचं कसं सॉल्वेशन झालेलं आहे. हे आहे न्यूक्लिओफाईल आहे, हा न्यूक्लिओफाईलचं सॉल्वेशन झालेलं आहे पोलर प्रोटिक सॉल्व्हंटमध्ये हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. हे हा न्यूक्लिओफाईल म्हणजे N3 मायनस आहे असं समजू, याचं सॉल्वेशन होतं. त्यामुळे हा जो चार्ज आहे, डिस्चार्ज बिकम्स विकर वन ज्या वेळेला आपण मिथेनॉल वापरतो. पण ज्या वेळेला आपण काय वापरतो, अपोलर म्हणजे त्याला म्हणू पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट N3 मायनस, त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्याची न्यूक्लिओफिलिसिटी वाढवली जाईल आणि रेट ऑफ द रिॲक्शन काय होईल, वाढेल. कारण हा निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये इकडे इन्वॉल्ड आहे, याच्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज वाढेल आणि त्याचा अटॅक फास्टर रेटने होईल. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, पोलर सॉल्व्हंट असेल तर रेट ऑफ SN1 रिॲक्शन वाढतो, पण SN2च्या रिॲक्शनच्या बाबतीत पोलर प्रोटिक सॉल्व्हंट असेल तर रेट ऑफ SN2 रिॲक्शन डिक्रीज होतो, परंतु पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट असेल तर रेट ऑफ SN2 रिॲक्शन वाढतो. अशा प्रकारे these are the different factors on which the rate of SN1 as well as the rate of SN2 reaction dependent. Now let us see the comparison and hence the comparison and what we call summarization of the SN1 and the SN2 reaction. आपण दोघांमध्ये कंपॅरिझनही बघू आणि त्याची समरी आपल्याला पाहता येईल. आपल्याला माहिती आहे आता दोन रिॲक्शन आहे, SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन. त्याच्यामध्ये पहिली याच्यात काय स्टेप्स, SN1 रिॲक्शन कसं आहे, 2 स्टेप रिॲक्शन आहे, 2 स्टेप मेकॅनिझम आहे. SN2 रिॲक्शन कसं आहे, 1 स्टेप मेकॅनिझम आहे. कारण का, SN2 रिॲक्शनमध्ये पहिल्यांदा लिव्हिंग ग्रुप निघून जातो, कार्बोकटाईन फॉर्म होतो, दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईल अटॅक करतो आणि प्रॉडक्ट फॉर्म होतो. पण SN2 रिॲक्शनमध्ये कसं आहे, 1 स्टेप प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय होतं, न्यूक्लिओफाईल अटॅक करतो आणि कार्बन न्यूक्लिओफाईल बॉन्ड फॉर्म होतो. त्याच वेळेला कार्बन लिव्हिंग ग्रुप बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. हे एकाच वेळेला होतं, त्यामुळे एकाच स्टेपमध्ये होतो. दुसरं काय त्याचं मॉलिक्युलॅरिटी, ही कशी आहे, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. SN1 रिॲक्शन कशी आहे, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. पण SN2 रिॲक्शन कशी आहे, बायमॉलिक्युलर रिॲक्शन. म्हणजे SN1 रिॲक्शन युनिमॉलिक्युलर का आहे, तिचा रेट एकाच मॉलिक्युलवर अवलंबून असतो. म्हणजे कुठल्या मॉलिक्युलवर अवलंबून असेल, मग पहिली स्टेप जी आहे, लिव्हिंग ग्रुप निघून जातो आणि कार्बोकटाईन फॉर्म होतो. ही पहिली स्टेप आहे, ही स्लो स्टेप आहे, म्हणून त्या स्टेपला म्हणतो आपण रेट डिटरमायनिंग स्टेप. त्यामुळे जी रेट डिटरमायनिंग स्टेप आहे त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स किंवा सबस्ट्रेट ॲटम्स इन्व्हॉल्ड असतात त्यांच्यावरती रेट डिपेंडंट असतो. आणि SN1 रिॲक्शनमध्ये स्लोअर स्टेपमध्ये फक्त सबस्ट्रेट इन्व्हॉल्ड असते, म्हणून त्याचा रेट कसा असतो, फक्त एकाच मॉलिक्युलर डिपेंडंट असतो. त्याच्या उलट SN2 रिॲक्शन बायोमॉलिक्युलर आहे, कारण 1 स्टेप प्रोसेस आहे. त्याच्यामुळे पहिल्या स्टेप ही रेट एकच स्टेप असल्यामुळे तीच स्टेप त्याची रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या स्टेपमध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे, सबस्ट्रेट आणि लिव्हिंग ग्रुप. म्हणजे लिव्हिंग ग्रुपवरही त्याचा रेट डिपेंडंट आहे आणि सबस्ट्रेट, त्यामुळे तिला म्हणतो आपण बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. तेच आपण इथं कायनेटिक्समध्ये आपण आपल्याला दिसेल फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, कारण रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द K इंटू द सबस्ट्रेट. K इज द रेट कॉन्स्टंट. म्हणजे रेट कोणावर डिपेंडंट आहे, फक्त सबस्ट्रेटवर SN1 रिॲक्शनमध्ये. पण SN2 मध्ये कोणावर डिपेंडंट आहे, सबस्ट्रेट आणि न्यूक्लिओफाईल. आता त्याची दोघांमध्ये कंपॅरिझन करता येईल स्टेरिओकेमिस्ट्रीच्या बाबतीत.
SN1 रिॲक्शन मध्ये काय, प्रॉडक्ट इज ऑब्टेन विथ द रेशिमायझेशन अँड व्हॅरिंग डिग्री ऑफ इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. SN1 रिॲक्शन मध्ये जो प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे तो कसा मिळणार आहे, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन ॲज वेल ॲज इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन, आणि त्याचं जे मिक्सचर मिळेल आपल्याला त्याला म्हणतो आपण रेसिमिक मिक्सचर. आणि रेसिमिक मिक्सचर प्रत्येक वेळेला 100% असणार नाही, म्हणजे 100% 50% इन्व्हर्शन आणि 50% रिटेन्शन, असं काही प्रत्येक वेळेला 50-50% मिळत नाही, तर ते बदलत राहतं. कधी हे 60% असेल तर हे 40%, हे 40% असेल तर हे 60%, हे 70% असेल तर हे 30%, असं व्हॅरिंग डिग्रीने मिळतं. पण थोडक्यात काय, तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळणार आहे व्हॅरिंग डिग्री ऑफ इन्व्हर्शन रेसिमायझेशनने मिळणार आहे SN1 रिॲक्शनमध्ये. पण SN2 रिॲक्शनमध्ये काय, प्रॉडक्ट ऑब्टेन विथ ए कम्प्लीट इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. कारण याच्यामध्ये काय, न्यूक्लिओफाईलला बॅक साईडनेच अटॅक करणार आहे, त्यामुळे जो स्टार्टिंग कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन आहे ते डिफरंट असणार आहे आणि प्रॉडक्टचं वेगळं असणार आहे, त्यामुळे इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला मिळतं. नंतर आता इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट ऑन रेट ऑफ द रिॲक्शन. सबस्ट्रेटचा रिॲक्शन रेटवर काय इफेक्ट होतो, तर अल्फा आणि बीटा कार्बन जर क्राउडिंग वाढलं तर त्याच्यामुळे काय होईल, त्यामुळे स्टॅबिलायझेशन जे आहे कार्बोकटायनचं ते वाढतं आणि SN1 रिॲक्शनचा रेट देखील वाढतो. कारण SN1 रिॲक्शनमध्ये कार्बोकटायन फॉर्म होणार आहे आणि अल्फा कार्बनला आणि बीटा कार्बनला जर ग्रुप वाढले तर काय होईल, त्यांचं लिव्हिंग ग्रुप हा लवकर निघून जाईल, कार्बोकटायनचं स्टॅबिलायझेशन पण वाढेल, अलग लक्षात. आणि त्यामुळे अल्फा बीटा कार्बनला वाढलं तर SN1चा रेट हा वाढतो. त्याच्या उलट आता आहे, प्रायमरी सबस्ट्रेट जे असते त्याच्यामध्ये अल्फा बीटा कार्बनला जर क्राउडिंग वाढलं तर काय होतो, SN2 रिॲक्शनमध्ये TSमध्ये काय असतं, लिव्हिंग ग्रुप, सबस्ट्रेट आणि हाय क्राउडेड ग्रुप जर असतील तर TSची स्टॅबिलिटी डिक्रीज होते आणि तिथं स्टिरिक इंटरॅक्शन निर्माण होतं, त्यामुळे स्टॅबिलिटी डिक्रीज होते आणि रेट ऑफ SN2 रिॲक्शन काय होतो, हा डिक्रीज होतो. पुढचा इफेक्ट आहे इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट. आत्ताच पाहिलं आपण, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट जो असेल त्याच्यामध्ये रेट ऑफ SN1 रिॲक्शन वाढतो आणि तेच पोलर अप्रोटिक सॉल्व्हंटमध्ये असेल तर मात्र SN2चा रेट वाढतो. पुढचा फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ न्यूक्लिओफाईल. नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल डज नॉट अफेक्ट द रेट ऑफ द रिॲक्शन. SN1 रिॲक्शनवरती न्यूक्लिओफाईल हा रेटवरती परिणाम करत नाही, कारण रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईलची इन्व्हॉल्वमेंट नाही, रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये सबस्टेटची इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यामुळे रेटवरती काही फरक पडत नाही. म्हणजे न्यूक्लिओफाईलचा SN1 रिॲक्शनच्या रेटवर फरक पडत नाही. त्याच्या उलट न्यूक्लिओफाईल अफेक्ट्स द रेट ऑफ SN2 reaction. If the nucleophile is a good nucleophile or stronger nucleophile, then the rate of SN2 reaction increases. जर न्यूक्लिओफाईल चांगला असेल, गुड असेल, स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंगर निगेटिव्ह चार्जवाला असेल तर रेट ऑफ SN2 रिॲक्शन वाढतो. अँड लास्ट आहे इंटरमिजिएट. इंटरमिजिएट इन SN1 रिॲक्शन इज ए कार्बोनियम आयन. कार्बोनियम आयन हा इंटरमिजिएट आहे SN1 रिॲक्शनमध्ये. पण SN2 रिॲक्शनमध्ये कार्बोकटायन हा इंटरमिजिएट नाही तर कोण आहे, TS. सबस्ट्रेट इज कन्वर्टेड टू प्रॉडक्ट व्हाया TS. So this is the difference between the SN1 and the SN2 reaction and all about SN1 and SN2 reaction. Now in next period we will see the neighboring group participation. म्हणजे आता काय आहे की एक सबस्ट्रेट जी असते त्याच्यामध्ये इंटरनली इनबिल्ट न्यूक्लिओफाईल असतो आणि तो इंटरनली मॉलिक्यूलवर अटॅक करतो, की ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप अटॅच असतो अशावर अटॅक करतो आणि ते आपल्याला सायक्लिक TS फॉर्म होते, त्याच्यावर नंतर न्यूक्लिओफाईल अटॅक करणार असतो. म्हणजे शेजारचा ग्रुप रिॲक्शनमध्ये भाग घेतो. ते आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत. हे लेक्चर तुम्ही एन्जॉय करा. इफ यू हॅव डिफिकल्टी देन आस्क मी ॲट एनी टाईम एनिवेअर. Thank you. Thank you very much.